पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिडे पुलाच्या काठोकाठ पाणी वाहत आहे। खडकवासला धरणामध्ये परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि खडकवासलातून पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलाय। भिडे पुलावरील पाणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुलावरील दोन्ही कडची वाहतूक बंद केलेली आहे। आणि याबाबत आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार। शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्याचाच परिणाम म्हणून भिडे पुलावरच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आज दुपारी खडकवासला धरणामधून 2000 क्युसेक्सने विसर्ग होणार आहे। त्या अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्याने आता पुण्यातल्या नदीपात्रातला रस्ता जो आहे तो महानगरपालिकेने एका साईडचा जो रस्ता चालू आहे तो बंद केलेला आहे। त्याकडली वाहतूक थांबवलेली आहे आणि माईक वरून वेगवेगळ्या सूचना देण्यात येत आहेत। नदीपात्रात कुणीही थांबू नये, नदीपात्रात जे नागरिक आहेत त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलेलं आहे, गाड्या काढण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या भिडे पुलापासूनचे जे नदीपात्र आहे त्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते। ज्यावेळेस विसर्ग होईल त्यावेळेस यापेक्षा दुप्पट पाण्याची वाढ होईल आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते रस्त्याच्या आजूबाजूला येण्याची शक्यता आहे आणि त्याची खबरदारी जी आहे ती महापालिकेकडून घेण्यात येत आहे। त्यामुळेच महापालिकेकडून आता सगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत। असाच जर पाऊस मोठ्या प्रमाणात वाढला तर 2000 क्युसेकचा जो विसर्ग आहे तो वाढवण्यात येईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो पुण्यातल्या शहरातल्या या भिडे पुला ते नदीपात्रामध्ये पाहायला मिळणार आहे।